तर मित्रांनो, चित्रात तुम्ही बघताय सरदेसाई वाडा. सरदेसाई वाडा तुम्हाला ऐकून माहितीच असेल. छत्रपती संभाजी महाराजांना याच वाड्यात मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं होतं. आणि याच वाड्याच्या मागे काही पुरातन मंदिरं आहेत. ही पुरातन मंदिरं बघण्याचा योग आला. महाशिवरात्रीनिमित्त मी गेलो असताना इथे भेट दिली आणि ही महादेवांची मंदिरं अक्षरशः खूप वाईट अवस्थेमध्ये तिथे आहेत. त्यामध्ये कोणी साफसफाई करत नाही आहे किंवा पूजाही होत नाही आहे. मुघलांनी त्यावेळी जी तोडफोड केली होती ती तोडफोड तशीच आहे, पण मंदिरं अजूनही चांगल्या स्थितीत उभी आहेत. जर थोडीशी मेहनत घेऊन त्याची पुनर्बांधणी किंवा डागडुजी केली तर बरेचसे प्रेक्षक इथे पाहण्यासाठी येतील अशी ही मंदिरं आहेत. तर हा आहे नंदी. तुम्ही बघा, प्रत्येक मंदिराच्या समोर एक नंदी असतोच. हे एक छोटं मंदिर दिसतंय. यामध्ये 2 नंदीच आहेत फक्त. त्या दोन्ही नंदीची सर धडापासून वेगळं केलेलं आहे आणि इथल्या सगळ्याच नंदींचं सिर जे आहे ते धडापासून वेगळं केलेलं आहे. आणि यावरूनच कळेल तुम्हाला ही लढाई धर्माचीच होती, कारण नंदी हिंदू धर्मामध्ये किती अग्रस्थानी आहेत हे तुम्हालाही माहीत असेल. हा एक स्तंभ आहे. पूर्णतः अभ्यास करावा लागेल आता कसला स्तंभ आहे, त्यावरती कोरलेली नक्षीकाम काय आहे काहीच माहिती नाही. हे एक सेकंड मंदिर. हे सुद्धा शिवकालीन शिवमंदिर आहे. शंकराची पिंडी आहे आतमध्ये, शिवलिंग आहे. या दोन्ही मंदिराची, पहिलं जे मंदिर पाहिलं ते आणि हे मंदिर, दोघांची ही बांधणी समान आहे. ते थोडंसं छोटं होतं, हे थोडंसं मोठं आहे. संध्याकाळ झाली होती त्यामुळे अंधार होता. गाभाऱ्यामध्ये काही दिसत नव्हतं. याची नक्षीकाम बघा. गाभाऱ्यात जाताना मध्येच वारुळं लागलेत. मला तर भीती वाटत होती, वारुळातून साप वगैरे बाहेर येतो की काय, म्हणून मी आतमध्ये न जाता बाहेरूनच शूटिंग काढली. ही नक्षीकाम बघा, किती सुरेख नक्षीकाम आहे. हा सांस्कृतिक ठेवा जपून ठेवावा लागेल, पण हे वटवाघूळ ते लटकते. सांस्कृतिक ठेवा जपून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे पाहिजेत, पण तिथला स्थानिक लोक किंवा प्रशासनसुद्धा तिकडे लक्ष देत नाही आहे. जवळजवळ या परिसरामध्ये स्थानिक लोक सांगत होते 300च्या आसपास मंदिरं आहेत. अशीच एवढी छान मंदिरं जर आत्ता त्याची डागडुजी करून पूजा अर्चा चालू केल्यात तर किती छान वाटेल. हाचा कळसाचा आतला भाग आहे, घुमट आहे. आणि हे तिसरं मंदिर आहे, थोडंसं अजून मोठं आहे. एका ठिकाणी ही 3 मंदिरं आहेत आणि अशीच 300 मंदिरं या परिसरामध्ये आहेत जवळपास. या मंदिराच्या वरती हे जे नक्षीकाम होतं ते कसं हातोडा टाकून त्याचे 2 तुकडे करण्यात आलेले ते बघा तुम्ही. त्याची बांधणी बघा. याला सिमेंटचा एक थेंबसुद्धा वापरलेला नाही आहे. पूर्णतः दगडावर दगड ठेवून जॉईन केलेलं आहे ते. एक मंदिर
तर मित्रासोबत कधी आला तर तिथलं पण ते एक मंदिर तिथलं. या काही पुरातन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तेव्हा त्या पूजल्या जात होत्या असतील, पण आता त्याचं पूजन होत नाही. याची बांधणीसुद्धा समान आहे. मगाशी आपण 2 मंदिरं पाहिली, त्या दोन्ही मंदिराप्रमाणे याचीही बांधणी समानच आहे. हे शिवलिंग आहे आणि मंदिराचा गाभारा पाहिला मी. शिवलिंग ज्या साईडला त्याचं तोंड आहे शिवलिंगाचं, त्या बाजूला असं उतरत आहे. म्हणजे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते एकाच बाजूला जाऊन तिथून काहीतरी त्याचा निचरा होण्यासाठी साधन दिलेलं असेल. तर अशी होती ही थोडक्यात माहिती. आवडल्यास नक्की लाईक करा.